महाराष्ट्र शासनाने दिव्यांग कल्याण विभागाचं पूर्णपणे रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे, पुनर्रचना केलेली आहे. आता मुळामध्ये ही पुनर्रचना का केली हा प्रश्न अनेक जणांना पडला असेल. त्याचा उद्देश असा आहे की दिव्यांग कल्याण विभाग याचा जर इतिहास आपण बघितला तर सर्वसाधारणपणे 1932च्या आसपास हा सामाजिक न्याय विभागापासून सुरुवात झाली. त्याचं इंडिपेंडन्स नंतर 1970च्या दशकात झाली. 2000मध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालय स्थापन झालं आणि 2022ला दिव्यांग कल्याण हा स्वतंत्र विभाग तयार झाला आणि 2023पासून त्याचं इंडिपेंडंट किंवा स्वतंत्र कामकाज सुरू झालं. आज आपण 2026मध्ये आहोत. दिव्यांग कल्याण किंवा दिव्यांगाच्या बाबतीतले जे कायदे आहेत त्याचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. 1995चा महत्त्वाचा कायदा होता, पण सर्वात महत्त्वाचा कायदा हा 2016मध्ये RPWD ॲक्ट ज्याला म्हणतो, राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट 2016, दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी हा कायदा आणला गेला. आणि याच्यामध्ये एक पॅराडाईम शिफ्ट झाली. या अगोदरचा जो अप्रोच होता तो हा विकास, ज्याला आपण दिव्यांग सक्षमीकरणच्या ऐवजी दिव्यांगाचं वेलफेअर अशा दृष्टिकोनात होता. म्हणजे वेलफेअर बेस्ड लेजिस्लेशनपासून सक्षमीकरण हा त्याचा प्रवास आहे. अगोदरचं जे वेलफेअर होतं हे आता नवीन कायद्यानुसार राईट बेस्ड लेजिस्लेशन आहे. म्हणजे फक्त वेलफेअर न करता त्यांचं सक्षमीकरण करणे, त्यांना राईट्स देणे, त्यांचं एम्पॉवरमेंट करणे हा पूर्ण प्रवास आहे. आणि हा प्रवास आणि हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, याचं जे व्हिजन आहे, ते व्हिजन अचीव करायचं जर असेल तर व्हिजन अचीव करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं स्ट्रक्चरसुद्धा त्या दृष्टिकोनातून करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून एक्झिस्टिंग जे आपलं कार्यालय आहे, जो विभाग आहे, त्याची रचना आहे, कार्यपद्धती आहे, याच्यामध्ये बदल करणं आवश्यक होतं. आणि म्हणून 2026मध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने, म्हणजेच कॅबिनेटच्या मान्यतेने, अप्रुव्हलने याचं रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे. अगोदर जर बघितलं तर आपल्याकडे सचिव स्तरावर प्रशासकीय विभाग, मंत्रालय स्तरावर जो आहे तो, त्याखाली आयुक्तालय पुण्यात आहे, त्याखाली विभागीय कार्यालय आहेत, जे काही जिल्ह्यांचे मिळून जे विभाग झालेले आहेत त्या ठिकाणी जिल्हा कार्यालय आहेत आणि तालुका कार्यालय आहेत. नवीन याच्यामध्ये आपण मुख्य बदल हा केलेला आहे की 5 स्तरीय रचना ही 3 स्तरेवरती आणलेली आहे. म्हणून आता इथून पुढे प्रशासकीय विभाग, आयुक्त कार्यालय आणि जिल्हा कार्यालय या 3च ठिकाणी असतील. हे करताना दिव्यांग कल्याण विभाग हे फक्त कल्याणापुरतं मर्यादित जे अगोदरच्या कार्यालय ॲक्टनुसार होतं, त्याचं नॉमेनक्लेचर बदलून दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं आपण केलेलं आहे. हे करण्याचा उद्देश आहे की 2016च्या कायद्यानुसार दिव्यांगाचं जर सक्षमीकरण करायचं असेल तो अप्रोच बदलावा लागेल, म्हणून आम्ही तो अप्रोच बदलला आहे. त्याचबरोबर स्ट्रक्चर जे चेंजेस करणं अपेक्षित ते स्ट्रक्चरल चेंजेस हे आपण रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून केलेले आहेत. मग दिव्यांग सक्षमीकरण विभाग, तसंच आयुक्तांचं नाव जे आहे आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण, जिल्हा स्तरावर सुद्धा त्याचप्रमाणे आपण दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्ह्याचं नाव अशा पद्धतीचं नॉमेनक्लेचर आपण केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची आपण जी गोष्ट केलेली आहे तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जिल्हा लेवलचे प्रमुख जे असतील ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतील. या अगोदर DDEO यांना मुख्य आपण म्हटलं डिस्ट्रिक्ट डिसेबिलिटी ऑफिसर जे होते, तर त्यांच्याऐवजी आपण डायरेक्टली एक IAS ऑफिसरला या विभागाचं जिल्हा स्तरावरचं प्रमुख केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट की जिल्हा स्तरावरती फक्त 15 कर्मचारी होते, आता आपण हे 15च्या ऐवजी 51 अधिकारी कर्मचारी हे जिल्हा परिषदेच्या COच्या नियंत्रणाखाली दिलेले आहेत. ज्यामध्ये एक आयुक्त स्तरावरचा अधिकारी आहे ज्यांचा स्केल जसे जिल्हा परिषदेचे इतर विभाग प्रमुख आहेत त्याच्याप्रमाणे हा S20 लेवलचा असेल. आणि त्या अंतर्गत आवश्यक असलेली सर्व मॅनपॉवर आणि अधिकारी आपण दिलेले आहेत, जेणेकरून जिल्ह्यामधील सर्व दिव्यांग व्यक्ती, दिव्यांग क्षेत्रात सर्व काम करणाऱ्या सगळ्या संस्था, दिव्यांग क्षेत्रामध्ये इतर व्यक्ती काम करतात ते, जिल्ह्यातील सर्व विभाग, शासकीय विभाग, निमशासकीय विभाग यांच्यावर कोऑर्डिनेशन, ज्यांच्या माध्यमातून दिव्यांगाचं सक्षमीकरण करायचं आहे ते करण्यासाठी आवश्यक असलेलं स्ट्रक्चरिंग, मॅनपॉवर, ऑफिसर्स हे आपण तिथं दिलेलं आहे. आणि याचं नेतृत्व करणार आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जेणेकरून इतर विभागावर कोऑर्डिनेशन करताना त्यांना कोणती अडचण येऊ नये.
दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कोणत्याही विभागातले असतील त्यांच्यावर सोडून घेणं ही सर्व या कार्यालयाची जबाबदारी असेल. आणि विशेष म्हणून दिव्यांग जे व्यक्ती आहेत, विद्यार्थी आहेत, यांचं सक्षमीकरण करणं हे बघणंसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जबाबदारी असणार आहे. यानंतर जे असणार आहे ते आयुक्त हे पुण्यात बसतात. त्या कार्यालयामध्ये सुद्धा आजच्या डेटला फक्त सर्वसाधारणपणे 49 अधिकारी कर्मचारी होते. कायद्यानुसार आयुक्त हे एक सक्षम प्राधिकारी आहेत. त्यांना ज्युडिशियल पॉवर्स आहेत. दिव्यांगाच्या ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझमसाठी त्यांना प्रमुख आहेत. त्याचबरोबर त्यांना पॉलिसीमध्ये चेंजेस किंवा बदल करण्याचे किंवा सजेस्ट करण्याचे अधिकार आहेत. आणि कोणत्याही विभागाने जर दिव्यांगाच्या कायद्याचं किंवा नियमांचं किंवा कोणते अधिकार त्यांना डिप्राईव्ह केले तर त्यांना पनिश करण्याचे, पेनॉल्टी करण्याचे अधिकारसुद्धा कायद्याने त्यांना दिलेले आहेत. आणि हे करण्यासाठी त्यांना तेवढी त्या प्रकारचे सक्षम मॅनपॉवर कार्यालय रचना असणं अपेक्षित होतं. म्हणून सर्वसाधारणपणे 49 पदाच्या ऐवजी आता आपण ती मॅनपॉवर आपण 100पेक्षाही जास्त जवळजवळ 172 अधिकारी आणि कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना त्या कार्यालयासाठी दिलेले आहेत. आयुक्त हे भाप्रशे सेवेतील असतीलच, पण त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींचं सक्षमीकरण हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करायचं आहे. ते शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य असेल, पुनर्वसन असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, एम्प्लॉयमेंट असेल, सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल, स्पोर्ट्स असतील, एंटरटेनमेंट असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्या त्या प्रकारचे व्हर्टिकल्स आणि हेड्स आपण दिव्यांग आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. अशा 10 प्रकारचे हेड्स आपण तयार केलेले असल्यामुळं त्यांना मध्ये काम करणं सोपं जाईल, मदत होईल. हे करत असताना सर्व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था यांच्यावर सुद्धा कोऑर्डिनेशन करणं, त्यांचं रजिस्ट्रेशन करणं, रिन्युअल करणं, त्यांचा आढावा घेणं, त्याचबरोबर त्या संस्थासुद्धा सक्षमीकरण करणं ही सुद्धा कार्यवाही, त्यासाठी वेगळा हेड आपण तयार केलेला आहे. दिव्यांग व्यक्तींना शिक्षणामध्ये मेनस्ट्रीमिंग किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन करणं, त्यासाठी त्याच्यामध्ये जाणं हे अपेक्षित आहे. आपल्या स्पेशल स्कूल ज्या आहेत त्या चालवणं संस्थेच्या माध्यमातून. परंतु आपला उद्देश, कायद्याचा उद्देश आहे की हे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना मेनस्ट्रीम एज्युकेशनमध्ये आणणं, त्या सर्व शाळा ह्या दिव्यांगाचं सिस्टम जे आहे ते डेव्हलप करून त्यासाठी एज्युकेशन कसं घेता येईल, प्रोव्हाइड करता येईल हे बघणं. आरोग्य संस्थांमध्ये त्यांना ॲक्सेसिबिलिटी कशी असेल, प्रायोरिटी कशी असेल हे बघणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. त्यासाठी आरोग्यासाठी आणि रिहॅबिलिटेशनसाठी आपलं व्हर्टिकल तयार केलेलं आहे. असं स्किल डेव्हलपमेंट असेल, एम्प्लॉयमेंट असेल, स्पोर्ट्स असतील, एंटरटेनमेंट असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये दिव्यांगांना सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे. आणि हा सगळा प्रवास करत असताना सर्व डिजिटल करत आहोत. मॅन्युअल इथून पुढे काहीही चालणार नाही, जेणेकरून ट्रॅकिंग राहील, ट्रान्सपरन्सी राहील आणि रिझल्ट येतील. दिव्यांग कल्याण विभागाचं रिस्ट्रक्चरिंग करताना फक्त नॉमेनक्लेचर आम्ही बदललेलं नाही, नाव बदललेलं नाही. दिव्यांग सक्षमीकरण विभाग ज्यावेळेस आम्ही केला त्याचबरोबर त्यावेळेस स्ट्रक्चर किंवा रचना बदलली आहे. उद्देशसुद्धा आपण तयार केलेले आहेत. व्हिजन आणि मिशन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या स्ट्रॅटेजिक एरियामध्ये काय काय कारवाई करायची, कोणत्या योजनांचे हे पण तयार केलेलं आहे. आणि हे सगळं इम्प्लिमेंट करण्यासाठी रिस्ट्रक्चरिंगची आवश्यकता होती, ती पण आपण तयार केलेली आहे. पुढच्या काही काळामध्ये रिस्ट्रक्चरिंगसुद्धा नवीन पदं भरण्यात येतील. आता आपण जवळजवळ 2105 पदाचा हा नवीन पॅटर्न तयार केलेला आहे, जो जिल्हा स्तरावर, आयुक्त स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर असेल, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या सर्व दिव्यांग व्यक्ती, या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्यांग सर्व संस्था, NGOज, त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये शासनाचे वेगवेगळे विभाग यांच्या सर्व सहभागाच्या माध्यमातून आपण दिव्यांगांचं सक्षमीकरण करणार आहोत. आणि म्हणून हे जे पुनर्रचना केलेली नसून तर या विभागाला सक्षमीकरण करून आणि त्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून दिव्यांगाचं सक्षमीकरण करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे आपण पुढचं पाऊल उचललेलं आहे. यासाठी आपण या विभागाचे सर्व लाभ घ्यावेत आणि हे लाभ घेताना दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आपण नवीन लॉन्च केलेलं आहे त्याच्या माध्यमातून घ्यावेत, जेणेकरून आपलं खरोखर सक्षमीकरण होईल आणि समाजामध्ये आपण ताठमानेने आपण जमू शकाल. हा रिस्ट्रक्चरिंगचा पॅटर्न फक्त नावापुरता नसून तो खरोखर सक्षमीकरणासाठी आहे. त्यासाठी याचा आपण उपयोग करूयात.